आपण सक्रिय आहात. त्यांच्यासाठी विधानसभेला आपण प्रचार केला आहे, परंतु स्वतः राजकारणामध्ये येण्यासाठी इतका वेळ लागला, नेमकं काय कारण? माझं असं काही निवडणूक कुठली कंटेस्ट करायची असा काही विषय नव्हता आधीपासूनच, की घरामध्ये डॅडी सक्रिय राजकारणात होते, शमशेरजी सक्रिय राजकारणात होते आणि त्यांना आपली कुठेतरी मदत झाली पाहिजे आणि आपला संपर्क आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाथरी विधानसभा क्षेत्रामध्ये मी काम जास्त केले, तर तिथे आपला प्रभाव टिकून राहावा, साहेबांचा काम वाढावं, ह्यासाठी मी प्रयत्न करत राहिले आत्तापर्यंत. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमचे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्यासोबत कनेक्ट आहेत, त्यांनी एक मोहीम चालवली होती, विधानसभेला तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल, त्यामुळं थोड्याशी चर्चाही झाल्या होत्या. नेमकं काय प्रकरण होतं? नाही, हां ठीक आहे, तेव्हा काही आता काम करत असताना नवीन काही युवकांची फळी जुळते, मग त्यांना वाटतं की नाही की म्हणजे मी उभं राहायला पाहिजे, असं होती काही जणांची इच्छा. पण आमचं सगळं, मी, डॅडी आणि शमशेरजी, आमचं तिघांचं संगनमत असतं कुठल्याही कामाला. तेव्हा डॅडींनाच अपॉर्च्युनिटी देण्याचा आमचा घरात निर्णय होता. सध्या जिल्ह्याभरात वरपुडकर नाव हे सध्या गाजत आहे, ते नेमकं घराणेशाहीला घेऊन जरी नाव गाजत असलं तर मला सांगा, साहेब 40 वर्ष झाले काम करतायत, निश्चित त्यांच्या कार्याचा वारसा आम्हाला आहे, म्हणून मला आणि शमशेरजींना थोडंसं समाजामध्ये काम करताना थोडंसं सोयीचं जातं, सोपं जातं, परंतु आम्ही अचानक येऊन निवडणुका लढवत नाही आहोत. मी 14 वर्षानंतर आत्ता उभं राहते निवडणुकीला. मी 2012 साली माझं काम सुरू केलं, त्यामध्ये मी अनेक महिलांच्या बाबतीमधल्या प्रश्नांवरती काम केलं, आरोग्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं, मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्क एका तालुक्यापुरता नाही तर संपूर्ण पाथरी विधानसभा क्षेत्रामध्ये केला. आणि त्यानंतर 14 वर्षात नंतर मी स्वतःसाठी कुठेतरी, ते पण कार्यकर्त्यांची इच्छा होती की नाही ताई, त्या सर्कलला कोणी उमेदवार प्रभावी नाही आहे भारतीय जनता पक्षाकडे आणि तुम्ही निवडणूक लढवा, ही अशी सगळी त्या सर्कलमधल्या लोकांची इच्छा होती. मी स्वतः निवडणुकीसाठी एकदम काही अशी लढवावीच म्हणून इच्छुक नव्हते, पण जेव्हा लोकांकडून मागणी खूप मोठ्या प्रमाणात आली तेव्हा निर्णय घेतला आणि अचानक असं एका वर्षापूर्वी सुरू केलं आणि लगेच उभं राहिलं असातला विषय नाही आहे. तो एक तप आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम आहे, अपंगांसाठी मोठं काम आहे, महिलांसाठी औद्योगिक त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळाव्या त्यासाठी प्रशिक्षणं घेतलीत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे. आणि त्यानंतर कुठेतरी आज एक निवडणूक जिल्हा परिषदेची कंटेस्ट करते. आणि शमशेरजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी 2003 पासनं जय नरसिंह मित्र मंडळाच्या माध्यमातून काम केलं. त्यांनी देखील 10-12 वर्ष आधी जय नरसिंह मित्र मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये काम केलं. तेव्हा कुठे त्यांनी 2012 साली जिल्हा परिषदेची निवडणूक ही पहिल्यांदा लढवली. म्हणजे डॅडींचा जरी वारसा आम्हा दोघांनाही असला, त्यामुळे निश्चितच समाजामध्ये साहेबांचं 40 वर्षाचं राजकारण म्हणून आम्हाला अप्रोच व्हायला खूप इझी गेलं. परंतु आम्ही अचानक दोघंही आलेलो नाही आहोत. त्यांनी 10-12 वर्ष समाजामध्ये काम केलं, त्याच्यानंतर त्यांनी 2012ला निवडणूक लढवली आणि मी देखील 12-14 वर्ष झालं काम करते, तेव्हा मी कुठेतरी ह्या निवडणुकीला सामोरं जाते. अचानकपणे येऊन साहेबांचा वारसदार आहोत आणि आम्हाला तुम्ही खुर्ची द्या असा विषय नाही आहे. भाजप पक्षाची पॉलिसी आहे की परिवारवाद त्यांना नको होता, त्या हिशोबाने तुम्हाला वरपुडकर फॅमिलीला घेरला जाते. सगळे कुटुंब विभक्त आहेत आणि ज्याचं त्याचं डिसिजन आहे. आज कोणी कोणाच्या म्हणण्यावरती थांबेल असा काही विषय नाही. आमच्या दोघांचं बोलायचं झालं तर हे बरोबर आहे, शमशेरजी एकटेच निवडणूक लढवणार होते. त्यांची आता 2 जिल्हा परिषदा ऑलरेडी त्यांनी लढवलेल्या आहेत. उपाध्यक्ष म्हणून, शिक्षण सभापती म्हणून त्यांनी खूप चांगलं काम त्यावेळेला केलेलं आहे आणि त्यांच्या सोबतच मी काम केलं आहे. आणि मी निवडणूक लढवणार नव्हते, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह दैठणा जिल्हा परिषदेच्या लोकांचा होता, त्यामुळे मला नाईलाजास्तव निवडणूक लढवावी लागली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून पाहिलं जातं, परंतु जसं जिल्हा परिषदेचे अर्ज दाखल झाले त्यानंतर वरपुडकर कुटुंबावर, वैयक्तिक तुमचं वरपुडकर कुटुंब, विभक्त कुटुंबाविषयी मी बोलणार नाही. तुमच्या सासूबाई ज्या आहेत त्या महापालिकेमध्ये महापौर म्हणून काम केलेलं आहे, यावेळेस त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. तुम्ही स्वतः या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा आहात आणि शमशेरभाई आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा आहेत. मग विरोधकांना आयतं पोलीस मिळते ना हे, की बाबा वरपुडकर हे कुटुंबाच्या बाहेर काहीच जाऊ देत नाहीत. स्वतः माजी मंत्री होती, त्यांच्या मिसेस महापौर होत्या आणि मुलगा आणि सूनही परत उभा राहिले. याला कशा पद्धतीने उत्तर द्याल?
ठीक आहे, परंतु मम्मी ज्या म्हणजे आमच्या सासूबाई ज्या वार्डामध्ये उभ्या होत्या त्या वार्डामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आहे. महापौर असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विकास केला होता आणि तिथल्या लोकांची मागणी होती की नाही आम्हाला त्याच उमेदवार म्हणून पाहिजेत, म्हणून लोकांच्या मागणीस्तव त्या ठिकाणी त्यांनी कंटेस्ट केलं. त्यानंतर शमशेरजींचं मी तसं आधी सांगितलं की मागच्या वेळेसही मम्मी इकडे होत्या आणि शमशेरजी त्या ठिकाणी पोखरणीमधून सदस्य होतेच ना. एक जण ग्रामीणमध्ये आमचं ऑलरेडी म्हणजे 2 टर्म झाल्या, शमशेरजींच्या ही 3री राहील. तर फक्त माझं एकटीच मी 2 जण आम्ही उभं राहिलो. तर मी तेच सांगते की भारतीय जनता पक्षाकडे त्या ठिकाणी उमेदवार कोणी सक्षम नव्हता आणि त्या लोकांची तिथली मागणी होती की नाही ताई तुम्ही एवढे वर्ष झाले काम करतायत तर मग एक प्लॅटफॉर्म पाहिजेत आणि तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी लोकांचा आग्रह होता. आतापर्यंत राजकारणामध्ये म्हणजे जॅडे असो की संजय असो त्यांचे म्हणजे प्रचाराची धुरा तुम्ही सांभाळायची 15 वर्षापासून. आता ह्या वेळेला तुम्ही कशी तुमच्या प्रचाराच्या आणि संस्थेची धुरा सांभाळणार? हां, थोडंसं आता अवघड जातं आहे कारण का मी नेहमीच प्रचारामध्ये अग्रेसर राहिलेली आहे. शमशेरजींचा प्रचार पण मी मोठ्या प्रमाणामध्ये मी पोखरणीमध्ये पण त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर होते. तर थोडंसं आता ते जाणवतं आहे की ते माझ्याकडे इकडे लक्ष देऊ शकत नाहीत, मी इकडे लक्ष देऊ शकत नाही, थोडं तर जाणवतं आहे ते. शमशेरला कमतरता जाणवली का तुमची? आता तो प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारलेला बरा. पण प्रेम करणारी लोक आहेत साहेबांवरती, कामावरती विश्वास. काय एका दिवसात येऊन कुणी निवडणूक आम्ही लढवत नाही आहोत. खूप मोठा प्रमाणामध्ये माझा जन्म 88चा आहे, साहेब 86ला आमदार झालेले आहेत. म्हणजे खूप माझ्या जन्माच्याही अगोदरचा काम आहे त्यांचं. मी जेव्हा गावात जाते तेव्हा मला ज्येष्ठ मंडळी येऊन बोलतात की आम्ही साहेबांचे घोड्यापासूनचे कार्यकर्ते आहेत. तर मी म्हणजे घोड्याला जेव्हा साहेब उभे होते तेव्हा माझा जन्मही नव्हता. तर त्यामुळे एक मोठी नाळ समाजाशी जुळलेली आहे. त्यांच्यावरती विश्वास करणारा, त्यांच्यावरती प्रेम करणारा मोठा वर्ग आहे आणि त्याला आम्ही प्लसच करण्याचा प्रयत्न करू, त्याला पॉझिटिव्हली अजून वाढवण्याचाच प्रयत्न करू. हा खूप मोठा प्लॅटफॉर्म त्यांच्या कार्याचा आहे आणि त्यांच्या कार्याचा वारसा आम्हाला चालवायचा आहे आणि निश्चित जे कार्य त्यांनी आतापर्यंत केलं त्याच्यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीनं मी आणि शमशेरजी कसं करू शकू त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. आतापर्यंत तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ह्या अशा जातीवादी पक्षामध्ये न काम करतात सोशल मीडियात काम केले. आता भाजपमध्ये कसं वाटतं ते काम करताना? नाही, उलटं भाजपमध्ये खूप चांगलं वाटतंय काम करताना. इथं विकासाच्या मुद्द्यावरती काम करायला मिळतंय आणि निश्चितच देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी विकासाची गंगा देशामध्ये सुरू केली आहे ती आपल्याला दिल्लीपासून सुरू झालेली गंगा महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबवण्याचं काम हे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत आणि विशेष करून महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलं आणि म्हणून खूप छान वाटतं या पक्षामध्ये काम करायचं. कारण विकास आणि मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन हे पक्ष काम करते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये समाजासाठी विविध योजनांच्या माध्यमातून म्हणजे एक इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट प्लस योजना समाजाच्या शेवटच्या स्तरांपर्यंत योजनांचा लाभ कसा देता येईल हे एक इक्विलिब्रियम ठेवून जे पक्ष काम करतोय त्यासाठी मला खूप छान वाटते या पक्षामध्ये काम करताना. सध्या आपण प्रचाराला जात आहात सगळीकडे, काय भावना आहेत लोकांच्या तुमच्या समोर? आणि माघारी लोक अपप्रचार देखील मोठ्या प्रमाणात करतात. विरोधकांना जसं मी सांगितलं मगाशी घराणेशाहीला घेऊन विरोधक सारखं आक्रमक होतात, वरपुडकर फॅमिलीला घेऊन. तर तुम्ही लोकांना जाऊन भेटताय? मला फॅमिलीचं मला काही माहिती नाही, मी माझं शमशेरजींचं बोलेल कारण वरपुडकर साहेबांचा वारसा म्हणून लोक आमच्याकडे पाहतात. तर ज्या पद्धतीने 40 वर्ष त्यांनी काम केलंय तर ते समाजाच्या एक अपेक्षा आहेत की ताईंनी भैयान साहेबांनी तसं काम केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही 2 जण उतरलो आहेत मैदानात. तुमच्या मतदारसंघामध्ये इतर विरोधक पण तुम्हाला समोर आव्हान देतात? नाही, मला मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. बाकी मित्रपक्षांचा देखील माझं कसं डिवायडेशन ऑफ वोट होईल आणि माझा कसा पराभव होईल त्यासाठी जिल्हाभरातून प्रयत्न सुरू आहेत. पण बघू, आपण जनतेसमोर एक विश्वास घेऊन जातोय तर जनता ठरवेल. तुम्ही मतदारसंघामध्ये ज्या उभा आहात त्या ठिकाणी विरोधकांनी आपले उमेदवार उभा केले आहेत, परंतु या विरोधकांना उत्तर देताना तुम्ही कशा पद्धतीने वेगळे आहात आणि तुमचं नेमकं विकासाचं विजन काय राहील येणाऱ्या काळामध्ये त्या मतदारसंघापुरतं? विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये आजवर साहेब करत आलेले आहेत आणि भविष्यामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकास करून दाखवूच आणि करणारच हा विश्वास लोकांना आहे.
असे काही ठराविक कामं असतील की ही कामं करायची आहेत असं काही डोक्यामध्ये असेल तुमच्यामध्ये? हो, महिलांना प्राधान्य द्यायचं आहे भविष्यामध्ये. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अजून काय मला करता येईल, महिलांसाठी जास्तीत जास्त काम करण्याची इच्छा आहे.